कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा ज्यांनी ज्यांनी देवांनी ज्यांचा ज्यांचा अंगीकार केला त्यांचं वर्णन करणारा अभंग, त्याच्यामध्ये आमचे हनुमंतराही सामील आहेत. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा श्रावण शनिवारचा नियम, मला वाटते वर्षी 23व, आणि आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली सर्व ड्रायव्हर कंपनी, चालक, मालक, संघटना व त्याचबरोबर फोनवरून संपर्क केला आदरणीय लक्ष्मण महाराज आंभोरे असतील, आमचे मंचक महाराज पुरी असतील, कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, वयोवृद्ध तपोवृद्ध उत्कृष्ट कीर्तनकार, आदरणीय वंदनीय प्रातस्मरणी श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज टाकडीकर महाराजांची उपस्थिती आहे. गायनाचार्य आमचे गुलाब महाराज सिरकळसकर असतील, हरिभाऊ महाराज असतील, परिसरातून जमलेली सर्व काही भजनी मंडळी, गुरुजन मंडळी, सगळ्याचं मला नावं माहिती आहे. हो, पण मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मृदुंगाचार्य आमचे नाना महाराज आहेत. उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस किरण साऊंड सर्व्हिस ताडकळस, त्यांनाही द्यावे तितके धन्यवाद. सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला तुकोबाराय या अभंगातून सांगतात, बाबा रे, ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक, आणि त्या जगाच्या मालकानं ज्यांचा ज्यांचा अंगीकार केला ते जगाला निंदनीय असणारी माणसं, पण देवानं त्यांचा अंगीकार केला म्हणून जगाला वंदनीय झाले. विठाला विठाला म्हणून मानवी जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर माणसानं भक्त झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? भक्त झालं पाहिजे. कारण देवाला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर त्याला त्याचे भक्त आवडतात. तेही प्राणा पुरवते, आवडते मज निरोते, जय भक्त चरित्राते प्रशंसिती. देवा भक्त जीवा होनी आवडती, 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 देवा भक्त जीवा आवडती, सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. जीवापेक्षा जास्त देवाला जर कोण आवडत असतील तर त्याला त्याचे भक्त आवडतात, त्याला त्याचे वैष्णव आवडतात. मान्य, देवाला जीवापेक्षा जास्त भक्त आवडतात ही गोष्ट आम्हाला मान्य, पण मेन प्रश्न आहे भक्त म्हणायचं कोणाला? ज्यानं ठोकर गळ्यात माळ घातली त्याला, ज्याला भजन करता येतंय त्याला, ज्यानं गाथा ज्ञानेश्वरी पाठ केली त्याला. शूटिंग करू नका, पुन्हा व्हायरल करायचं काय मग? विठाला म्हणायचं कोणाला? ज्याला पकवाज वाजवता येते त्याला, का ज्याला कीर्तन करता येते त्याला? एक वाक्य घरी घेऊन जा. भक्त हे कीर्तन करत असतात, पण जे कीर्तन करतात ते भक्तच असतात असं अजिबात. आता तुमची भोळी भावना आहे, तुम्ही आमच्या पाया पडतात, तुम्ही आम्हाला संत मानतात, आम्ही म्हणतो का आम्हाला संत माना तुम्ही? डोसक्यावर कोण बसित आहे? बोंबलतात कोण? मग बोंबलायचं बी नाही. विठाला
काय उघड, आपल्या आधीच धर्मावर संकट आहे, बरोबर आहे का नाही? मग उघड कशाला करायचं, झाकून टाकायचं. वाटात एखाद्यानं घाण केली तर माणसं त्याच्या माती टाकतेत का पायानं तुडीतेत? सध्याच्या काळात माणसं माती टाकीनं तुडवायले. विठाला विठाला एक जण म्हणला, माहित आहेत तुम्ही किती शहाणे आहेत. मी म्हणलं गपची बस, तू झाकू नये. दुसऱ्याचं उघड झालंय, फरक इतकाच आहे. तू जर सांगायला गेलं तर वहीचं पान सुद्धा पुरायचं नाही. विठाला विठाला तोंड सुख दुसऱ्यावर कधी घ्यायचं, मग आपल्यावर कधी संकट येईन सांगता येत नाही. विठाला विठाला मला सांगायचं एवढं, भक्त त्याला म्हणायचं कोणाला, जन जगाचा संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला. देवाशी संबंध जोडला. आमच्या मारुतीरायानं जगाचा संबंध तोडला आणि कोणाशी संबंध जोडला? इथं वडाखाली येऊन बसले आणि भजन करायले. आहे का कोणाचा संबंध? तुम्ही माना नाही तर नका मानू, आला शरण तर तुमचं चांगलं आहे. विठाला विठाला भक्त त्याला म्हणायचं जे देवापासून कधी विभक्त होत नाहीत, त्याला म्हणायचं. अहो शरीर त्याचं कुठेही असू द्या, देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असू द्यावे. चित्त देवाजवळ असलं पाहिजे, त्याला म्हणायचं भक्त. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही, करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. अशी भक्ती चालतच नाही. कबीरदास महाराजाचा दोहा आहे बघा. कबीरदास महाराज म्हणले, दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतील आणि सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जातील. अरे खरी आठवण तुम्ही सुखात करा, तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुःख काहे को होए. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका, देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. एक हिंदी वाक्य बघा, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधियां तो कर उनका खैर मकदम, तूफान से तू लड़ ले खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. विठाला 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 विठाला. मारुतीरायाला शरण या, तुकोबाराय आले. शरण शरण जी हनुमंता आणि तुम्हा आलो. शरण येण्याला लायक फक्त मारुतीराय आहेत, फक्त साधू संत आहेत. उग एखादं संकट जर आपल्या जीवनात आलं ना, तुम्ही देवा सांगू सुख दुःख देव निवारील. कोणालाही सुख दुःख सांगू नका. कोणाला सांगा? देवाला सांगा, मारुतीरायाला सांगा. माणसं उलट करतात. माणसं कोणाला सांगतात? माणसाला. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? माणसाला दुःख नका सांगत जात जाऊ, बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. याला तसंच पाहिजे म्हणते. हा बरं, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? मारुतीरायापाशी. संकट ते हनुमान चुडावे, मन कर्म बचन ध्यान जोडावे, मन कर्म बचन ध्यान. संकट ते हनुमान चुडावे, मन कर्म बचन ध्यान जोडावे, मन क्रम बचन
रत्न संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरो हनुमंत बलबीरा. पण तुम्ही करतात काय? माणसाला दुःख सांगतात. बरं, ज्या माणसाजवळ दुःख सांगतात ते माणूस सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा. कोण सुखी आहे? आता हे माणसं मंडपात बसलेत म्हणून जरा मला सुखी दिसायले. काय कमी, आता पाऊस चांगला पडायला, पिकं बी जोरदार आलेले, तरी याचा चेहरा पाहिला की असं वाटतंय दुष्काळ काय याच्या एकट्यावरच पडला. फोडीली गोवरीन जशी दिसे. मुळात हेच दुःखी आहेत. मग याच्यापाशी दुःख काय मांडायचंय? एखादी बाई सुनाचं घरानं शेजारणीला सांगते, सकुबाई माय आमचं भूत लय दाड आहे. आणि तू काय सकुबाईला सांगते? माय परत दिवशी सकुबाईला सुनानं झपकिलं. काय सांगतीस तू तिला? हा, म्हणून याला त्याला दुःख सांगायचं नाही. आणखीन याच्या पुढे जाऊन सांग का, आपण हात सुद्धा कोणाला दाखवायचा? कोण्याच महाराजाकडे हात घेऊन जायचं नाही. हात घेऊन इथे या. कुठं? मारुतीपाशी. येतं जागृत देवस्थान आहे. तुमचा कसा बी हात दूर करते ते. पण तुम्ही दुसऱ्याला हात दाखवीत फिरता. हात त्याला दाखविते ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला. हा, एखाद्या बाईच्या पोराची सोयरीक जमत नसेल त्या तर बाया हेड्यावानीच करायला लागल्या. ह्या वायदाकडे जाय त्याचा गंडान, दुसऱ्याकडे जाय त्याची दोरियान. आमच्यातल्या का वायदाकडे बाई आली म्हणली, महाराज बघावं काहीतरी. त्यानं सांगितलं, बाई तुम्ही उद्या या. नाही हो महाराज, बघा बघा, तुम्हाला सांगितलं ना उद्या या. उद्या येताना निसते येऊ नका, पोराची कुंडली घेऊन या. आणि लगेच दुसऱ्या दिवशी बाई हजर. महाराज बघा काहीतरी. महाराज म्हणले, आणा इकडे कुंडली. महाराज म्हणले, बाई तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे. हो अगदी बरोबर आहे महाराज. 2 पोरं आहेत. अगदी बरोबर आहे. 3 पोरी आहेत. अगदी बरोबर आहे. काल तुम्ही दुकानातून 25 किलो तांदूळ आणले. मग तर बाईनं पाय धरले. माय म्हणली, मी आले महाराज पाहिले महाराज, तुमच्यासारखा महाराज नाही पाहिला. किती पोरन किती पोरी ती द्या सोडून तांदूळ आणले हे बी तुम्हाला कळालं. 50 किलो गहू आणले म्हणला. ती म्हणली, सगळं खरं पण तुम्हाला कसं कळायलंय? ते म्हणला, बाई तुला कुंडली घेऊन यायला सांगितली, तू राशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आलीस. तुला आता हे नाही तर काय सांगू माय. हेच आहे तुझ्या घराचं भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र. ते रस्त्याच्या गडीला बसलेले पोपटपंची असतात ना, ते तर ह्याच्यापेक्षा गेलेली. त्याला एक दिवशी गिराईकच नाही सापडलं. ते म्हणला, राग आज तू मेरे नाम की चिठ्ठी निकाल, मुझे गिराईक क्यों नहीं मिला. त्यानं काढली चिठ्ठी. त्याच्यावर लिहिलेलं होतं, कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर. विठाला मग मारुती राय सोडून दुसऱ्याला कशाला शरण जायचंय मला सांगा बरं. अरे त्या बुवानं देवाच्या डोक्यावरचं संकट निवारलं का नाही? तुमच्या आमच्या डोक्यावरचं संकट निवारणार नाही का? म्हणून आणि तुम्हाला सांगतो, सुखी राहण्याचं वर्म, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. पण सध्याच्या काळातला जर सर्वे केला तर माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. बघा तुम्ही, आपल्याला राहायला घर नाही, आहा, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणार आहे, आहा, याचं दुःख नाही. दुसऱ्याचं पोरग चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं देव कवाच करणार. करता आलं तर चांगलं करा, वाटोळ नका करू. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. चांगलं होत असेल तर करा, वाईट कोणाचं करू नका. पण माणसाची वृत्ती अशी आहे, शेजाऱ्यानं गाडी घेतली तर माणसं हसत सुद्धा नाही. त्याला जर म्हणलं ना, काय राव तुमच्या शेजाऱ्यानं गाडी घेतली, ते म्हणते माहिती आम्हाला हप्त्यावर घेतली. असं हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घेऊ, तुला काय करायचं? हा, एखाद्यानं लग्न केलं, हुंडा भरपूर घेतला, लोक म्हणतात पोरीत खोड असं. बरं, एखाद्यानं फुकट केली, लोक म्हणतात काय कुटाणा असं, तुला करायचंय काय? चांगल्याला चांगलं म्हण ना. आणि तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जाता त्या दिवशी स्वतःचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार. मनात जरी दुसऱ्याचं वाईट चिंतन केलं त्या दिवशी स्वतःचं वाईट होतंय. विठाला विठाला
दुसऱ्याचं वाटोळं करायला गेले आपलं वाटोळं कसं होतंय सांग का. मी आळंदीला शिकायला असताना आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे दुसऱ्याचं वाटोळं करायला गेलं स्वतःचं वाटोळं कसं होते. ते म्हणले एक बाई अशी एसटीतून खाली उतरली आणि तिचा नवरा म्हणला कुठे गेलतीस का. ती म्हणली माहित नाही का तुम्हाला, किती दिवस झाले म्हणले लग्नाला आपल्या, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणला ते मला माहिती आहे, तू कुठे गेलतीस. मी गेलते म्हणली एका वैद्याकडे, मांत्रिकाकडे. काय म्हणला तो वैद्य म्हणला बाई तुम्हाला 100% मुलगा होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की मुलगा होते, काय करायचं ते तुम्ही ठरवा. ते म्हणला का ईडीएस का मुलगा पाहिजे म्हणला, आज न उद्या मथारी मरणार आहे म्हणला, जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. हे दुसऱ्या दिवशी याच्या बायकोला न सांगता सासूरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली अहो माझ्या आईला कशाला आणलं. ते म्हणला ईडीएस का तो, उद्याच्याला मथारी मारून टाकायची, मग तुला पोरग होणार आहे. मग तुझं बाळांपण करायला लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे ना, म्हणून तर सासूबाईला घेऊन आलो म्हणला. ती म्हणली बाई 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 कायच नवरा आहे म्हणली, माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. नाही ध्यानात त्याचं तुमच्या. हा महादेवाच्या पुढी नंदी बैल असते, ध्यानात ठुट जा जरासं. काय नवरा आहे म्हणली. 2-3 दिवस झाले, हिवाळ्याचे दिवस होते कडक, दोन्ही म्हातारे आपलं पांघरून झोपायच्या खुडखुड खुडखुड खुडखुड. ही म्हणली अहो घ्या की काहीतरी पटकन निर्णय. ते म्हणला थांब जरासं काय गडबड आहे. हे दुसऱ्या दिवशी दुपारच्या पर्यंत त्याच्या आईपाशी गेला ना, आईला म्हणला आई रात्री तू कुठं झोपतीस ग. ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपती. ते म्हणला मग आजच्या दिवशी एक काम कर ना, काय तिला अलीकडून झोपून तू पलीकडून झोप. का रे बा. नाही म्हणला आजच्या दिवस ऐक, दोन्ही म्हाताऱ्या जागा बदलून झोपल्या, हिच्या जागी ती झोपली तिच्या जागी ही झोपली, पांघरून घेतलेलं होतं. आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले. तुमच्या इकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करतात का. 12 वाजले म्हणत माणसं. त्यानं असा मोठा दगड घेतला आणि चाल म्हणला. ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला एकदा चेहरा उघडून बघ म्हणला, पुन्हा म्हातारीचा चेहरा सुद्धा तुला बघायला भेटायचा नाही. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडा टाकला. म्हातारी मेली, पोत्यात भरली. गावाच्या कडीला नदी होती, नदीत नेऊन टाकली. चालली म्हातारी वाहत 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 वाहत. तिला इतका आनंद झाला, सासू मेली ना, इतकी खुश झाली. ती तर खुश झाली पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची माई मेली म्हणून मला आनंद झाला, याला कशाचा आनंद झाला असं. लगीन लोकाचं नाचतं येड्या डोक्याचं म्हणली, याला कशाचा आनंद झाला. जाऊ द्या म्हणली, नवरा भोळसर आहे. 2 जण आले घरला. ते आमचे गुरुजी म्हणायचे रात्रभर तिला झोपच येईना. पहाट 3 वाजता उठली, आनंद झाला ना. आणि तिनं अशी रवी लावली, आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली, घुसळण घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला थांब जरा दिवस निघू दे. खरं कळाल्या नाही तू बीपी लव झाला तर मला विचार. हा पण हिचं सुरूच, घुसळण घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट गाईची धार काढायला उठला 5 वाजता. हे बी गाई खाली बसला, पाण्याची थाप काशीवर मारली, हिनं बी गाणं सुरू केलं. दुदम दुदम दुबतो गाय, पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पाठ्याची माय, विश्वास नसल तर जाऊन पाय. अनिकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगाला गे, सुख दुःख दोष अंगाला गे. अनिकाच्या घाते मानिता संतोष,
माझ्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगा लागे. दुसऱ्याचं वाटोळ करायला जातान त्या दिवशी तुमचं स्वतःचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुख दुःख मारुती रायाला सांगा. मारुती रायामध्ये किती ताकद आहे सांगू का? अहो कोणतंही मनोरथ इथं आल्याच्या नंतर पूर्ण होते. तर म्हणतात कस काय? अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हनुमान चालीसा जर तुम्ही म्हणला तर तुम्हाला सिद्धिया प्राप्त होतात. याच्या पलीकडे सांगू का? रोज जर तुम्ही 100 वेळेस जर हनुमान चालीसा म्हणला तर तुमच्या जीवनातलं कोणतंही मनोरथ पूर्ण होतंय. हे मी नाही सांगत. जो शतबार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई. जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा. तुलसीदास सदा हरि सेरा कीजे नाथ हृदय महाडेरा. ही ताकद मारुती राहायची. जाऊ द्या एखाद्या वेळेस जर एखादं तुम्ही काम करायचंय आणि त्या कामामध्ये अपयश आलं, यशच येईल, त्या दिवशी तुम्ही कोणालाच विचारू नका. डायरेक्ट इथं या मारुती रायापाशी माथा टेकवा. तुमच्या कामामध्ये यश येतंय. कारण यशाचा गुण मारुती रायाकडे देवानं दिलाय. यश थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती. अवदार्य देवोनी करनाहती कीर्ती दिगंतरी मिरविली. आणखीन कोणता गुण आहे मारुती रायाकडे? एक शेवटची ओवी सांगतो नाथबाबाची भागवतातली, मला वाटतं भावार्थ रामायणातली. नाथबाबा म्हणले तुम्ही कुठेही असू द्या, कुठं बी असा, आड रानात असू द्या, विदेशात जरी तुम्ही असले आणि तुमच्यावर जर संकट आलं, दुःख आलं, तर त्या संकटात तुम्ही मारुती रायाची आठवण करा, मारुती रायाचं स्मरण करा. नाथबाबाला विचारलं काय होईल मारुती रायाचं स्मरण केल्यावर? नाथबाबा म्हणले काय होईल? करिता हनुमंताचे स्मरण विघ्न ते होय निर्विघ्न. स्मरता होय ब्रह्मज्ञान. कथा पावन हनुमंते. ही ताकद मारुती रायाची. विठाला विठाला मारुती रायाचं जर चरित्र पाहिलं तर मारुती रायाची योनी कोण आहे? कोणती आहे? योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ. ऐसा पापिष्ट कोण आहे? मरकट योनी आहे. त्या योनीचं जर तोंड पाहिलं तर तुकोबारायचा एक अभंग आहे. प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे आणि तैसे अभक्ताचे. सकाळी सकाळी माकडाचं तोंड पाहिलं तर म्हणले दिवस अशुभ जाते, माणसाचं कोणतंच काम होत नाही. आणि मला सांगा मारुती राय कोण्या कुळातले? पण मारुती रायाचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस शुभ जात नाही. त्याचं काय कारण आहे? देवाना अंगीकार केला म्हणून निंदे तेही
त्याचा केला नारायणे, निंदितेही तेने वंदे केली. देवानं मारुतीरायाचा अंगीकार केला. देवानं जात विचारली नाही. आणि परमार्थात जातीचा संबंध कोणी कोणत्याही जातीचा असू द्या. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे याती अन हो का तयाची. हे प्रमाण कोणाचे? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, साधू संतांचे प्रमाण आहेत. म्हणून परमार्थात जातीचा संबंध नाही. परमार्थात दोन पाप भयंकर सांगितले. परमार्थात आल्याच्या नंतर साधू संतांची निंदा करणे आणि परमार्थात आल्याच्या नंतर एखाद्या वारकऱ्याची, वैष्णवाची, भगवत भक्ताची जात विचारणे, हे दोन पाप जन केले त्याला नरकाशिवाय दुसरीकडे जागा भेटत नाही. जात पाहण्यासाठी शास्त्रात एक ठिकाणी परवानगी. कुठं? आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना 100% जात पहा. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, तिथं बी प्रमाण आहे. द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधन्या. पण इथं काही संबंध नाही. इथं बसल्याच्या नंतर तुम्ही आम्ही एक आहे. ते माझे सोयी रे सज्जन सांगाते, पाया ठविती विठोबाचे. जाती आणि जन परमार्थात आल्याच्या नंतर जातीवाद केला त्याची प्रगती कधी झाली? त्याची अधोगतीच होती. ते माणूस प्रसिद्धीलाच येत नाही. नाही तर आता लय झालंय महाराज परमार्थात सुद्धा. सप्त्याची मीटिंग बसली की एखादा पळत येते, ए थांबा मी सांगतो ते महाराज लावा. लावा हे का कांद्याचं रोप आहे का काय लावायला? एक जण म्हणते नाही आमचा साडू लय चांगल्या चाली म्हणते, मग रविवारी बोलो. सप्त्यात बोली तू का? हे बघा कसं आहे, ज्याचं वक्तृत्व चांगलं तो वक्ता, ज्याचं गायन चांगलं तो गायक, ज्याचं वादन चांगलं तो वादक. ते कोणत्याही जातीचा असू द्या. इथं आल्यावर जात विचारायची नाही. आणि काय जात कशाला म्हणायचं सांगतोच. कोणाचा आरडायले बाबा? सांभाळा सांभाळा माय. विठाला विठाला जात कशाला म्हणायचं? जात असती ती इज्जत असती आणि जात असती ती इज्जत असती. आलं का ध्यानात? पुन्हा एकदा ऐका. जात असती ती इज्जत असती आणि जात असती ती इज्जत असती. जाऊ का घरला? गावात किती तुम्हाला इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळते. आपल्या घराला इज्जत असली पाहिजे. भाजीला तेल नसलं तरी चालतंय पण घराला काय पाहिजे? इज्जत पाहिजे. आपला बाप गल्लीतून चालताना वरी मान करून गेला पाहिजे, खाली मान घालून नाही. ही आपली संपत्ती आहे. जुना शब्द आहे खानदार. काय शब्द आहे? खानदार. तुम्ही खाता काय, दान देता काय, याच्यावर खानदान अवलंबून आहे. आता खात नाहीत नीट धडंदान देत नाहीत. आपल्या भागातले लोक चांगले आहेत, आपल्या भागाला संस्कार आहेत. काय काय भाग मी असे पाहिलेत खाऊ घालीत नाहीत असं नाही, टोचून लय बोलत आहेत. मला एक जणांना घरी जेवायला नेलं, बायकोला म्हणलं वाढ चपाती महाराजाला, वाढ वाढ, त्याला पुन्हा भेटत नसते. आणि तू का हलकट समजायला लागलास का काय? जेवण झालं मला म्हणलं झालं का जेवण? म्हणलं हो. म्हणलं कस काय? म्हणलं नंबर 1 घरी हेच खातात का? म्हणलं काय गांजऱ्या गवत खातात काय? लय. आणि गरीबाच्या घरी जा, श्रद्धा आहे. ते कुडाचं घर असू द्या, झोपडा असू द्या, गरीबाच्या घरी भावना आहे, श्रद्धा आहे. काही काय हलकट श्रीमंताचे तर सगळं असते, श्रद्धा नसती. आम्हाला लय अनुभव येतात. कधी कधी मुंबई पुणे तिकडे जातो शहरामध्ये, तिकड्या बायका इतक्या मंजूळ स्वरात विचारतात. त्याच्या बंगल्यात एंट्री केली की त्या गोड विचारतात, महाराज तुम्ही आलात ना? मला डोळ्यात माती पडली का? आलो तमात दिसायलो नाही. बरं बरं कुठून आलात महाराज? मला परभणी. फार लांब असेल, मला उद्या जवळ आणतो, माझ्या बापाच्या हातात आहे. बरं 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 महाराज तुम्ही कीर्तन वगैरे करता का? मला नाही ऊस घेतलेत खुरपायला. काय धंदा आता दुसरा? बरं बरं महाराज तुम्ही जेवण वगैरे करता? म्हणलं हो. काय खाता जेवणात? म्हणलं गवऱ्या. नाही काय खाता असते? म्हणलं हाबरेटीचा कडबा, ज्वारीचा कडबा, उरलं सुरलं तर सरमाड सुद्धा हाणणार, ढिल्ला पडणार नाही. आणखीन काय घेणार? मला डोसक्यात दगड घालून घेणार. काय घेणार आणखीन? बाई स्वयंपाक करू लागली किचन वाट्यावर, पायात चपला घालून. मला घाल दे आता, काय आडला हरिण गाढवाची. हो जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल.
मी म्हणलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे. महाराज ती वाढायचीच आहे. मी म्हणलं वाढायची? अशा कितीक चपला आहेत? म्हणली वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, बाजाराला जायची वेगळी, फिरायला जायची वेगळी. मला हाणायची असली ताण एखादी आणि हानी एकदा आम्हाला तू. हा आणि माणसं म्हणते सुशिक्षित झाले. याला सुशिक्षित म्हणत नाही तो. सुशिक्षित त्याला म्हणते तेथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. धर्म आचरण करतो तो खरा सुशिक्षित आहे. म्हणून शब्द वापरला खानदान. काय? आणि दान देत जा. दानानं धनाची शुद्धी होत असती. आपली माणसं दान देत नाहीत असं नाही, दान देते. दान असं असतंय. आता मी बी भागवत कथा करतो. आता माय माऊल्या कुठं बी जास्तच असतात ऐकायला. भागवत कथेच्या शेवटची आमच्या दिवशी बायका पिसा देतात भागवत करायला, ग्रंथाव देतात ना. इमानदारीनं सांगा तुम्ही पिसा लय टिपटॉपचे देतात का? लय टिपटॉपचे देतात? त्याला हळदीचे बोट, कुकाचे बोट, तेलानं भिजलेल्या, उदबत्त्यानं जळलेल्या, मर्री गाय बम्मन कुदान पोत भरलंय आमच्या घरी. एके दिवशी बायको म्हणली होय वा. म्हणलं काय? आणि एवढ्या पिसाचं काय करू? म्हणलं गोदडे शिव ना. कोणी कुण मोजा दिडी त्याचं काहीच होईना. काय करणार आहेस तू? महाराज लग्नाचं असेल तर त्याला आयराव साडी असती. आमच्या बायकोला साडी देतात ना. साडी अशी देते, डोसकं झाकलं तर पाय उघडे, पाय झाकले तर डोसकं उघड. ती साडीन पिसान घरी जा गेल्या की जागी राहतच नाहीत. आहा इनतीला तिनतीला, इनतीला तिनतीला घर फिरेस. शेवटच्या दिवशी दक्षिणा असती. दक्षिणा अशी असती, कोणतीचा कोपरा गेलेला, कोणती मधातून फाटलेली. सकाळी सकाळी एक माणूस पळत आला, दक्षिणा दिली, पाया पाडा. मी तात्या कस काय? कधीच पाया पडत नाही, दक्षिणा देत नाही, आज कस काय? लय फिरलं गाड्या वल्ला तर कुठंच चल. इमानदारीने एका गावात मला अशी नोट दिली, अर्धी 10ची ना अर्धी 20ची. तिथं पाहायला टाइम आहे का? मी आपलं गाडीत बसलो, गाडीत बसल्या हौसानं नोटा मोजू लागलो. नेमकी नोट ती हातात आली. मी आता असंच पाहिलं. ड्रायव्हर म्हणला काय झालं महाराज? मी नोट बघ ना. जाऊ द्या म्हणला, गिराईक सोडून द्या एखादं. मी सोडून द्या? अरे चालवायची आपल्याला. कुठं चलतान? म्हणलं बघ ना. दुसऱ्या दिवशी आळंदीला निघालो. रोडच्या कडीला हवेटच किराणा दुकान होतं. त्याला म्हणलं गाडी थांबव. नोटाशी मुठीत धरली. मुठी तुकडी नाही. मला वाटलं दुकानदार धरीन गल्ल्यात टाकीन, पण ते दुकानदार आहे महाराज थोडाच. मी दुकानदार 10 रुपयाची बिस्किट द्या. त्यानं अशी नोट उकलून पाहिली. ते म्हणलं महाराज नोट दुसरी द्या. मी अरे चुकलं गड्या, आता उघड पाड्या झाकणच आहे ना. तिथं चलली ना. आळंदीला गेलो. आळंदीला गेल्यावर चैतन्य आश्रमात आमचे संन्यासी बाबा राहते. बाबाचं दर्शन घेतलं. बाबाच्या हातात ती नोट घेतली. बाबानं खिशात दुसरा हात घातला आणि 2000ची नोट मारलेली. तेव्हा चलत होती. मी आणलं बाबा एवढे काय करायचे पैसे? राव दे माऊली, मला तरी कोण आहे तुझ्याशिवाय मागणं पुढं फुफुटावड. म्हणलं आता बरं चालेल तुमच्या आशीर्वादानं. लोक कीर्तनाचे पैसे आता चांगले द्याले, 30, 25, 25 हजार. तस काय नाही केला इशारा जाता जाता. बरं चालेल तस काय नाही. बाबा म्हणले तरी पण राहूत दे. मला दया आली. मी म्हणलं बाबा मी तुम्हाला फसिल ना राव. बाबा म्हणले काय झालं रे? मी म्हणलं मै नोट उकलून बघा ना. बाबा म्हणले मै बी उकलून पाय ना. मै तरी 2 जाग्या चिटकेलेली, बाबाची 3 जाग्या, 100ची, 200ची पुढी 2000ची. मी आलं शाबास विठाला. हे तुमचं आमचं समर्पण आहे. तुमचं आमचं काय? माणसं माणसासोबत चाप्टरपणा करते, सोडून द्यावं. देवासोबत बी. इथं जर आलात तुम्ही आणि मारुती रायाला जर नारियल फोल्ड आणि नारियल जर नासक निघालं तर माणसं म्हणतात नारियल देवाला पावन. इतका येडा देव आहे का? नाही. तुमचं नासक नारियल पाहून घ्यायला देवानं अक्कल खिशात ठेवली का? तुम्ही आम्ही देवाला चांगलं समर्पण करीत नाहीत म्हणून तुमच्या जीवनात चांगली फळं येत नाहीत. विठाला फळं चांगले येण्यासाठी समर्पण बी चांगलं पाहिजे. हो शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मग साधू संतांनं केलं काय? साधू संतांनं काही केलं नाही. साधू संतांनं स्वतःला समर्पित केलं. म्हणून देवानं अंगीकार केला. देह जावो अथवा राहो
पैसेच नाही. किती फीस आहे? 5,000. ते म्हणलं अरे मग तुझे आई वडील कुठे आहेत? नाहीत ना साहेब, आई वडील नाहीत मला, मी अनाथ आहे. पण ऐका साहेब, मी अनाथ आहे, कष्ट करून जीवन जगाल, लाचारी करून जीवन जगणार नाही, भीक मागून जीवन जगणार नाही, बुटाची पॉलिश करून जीवन जगान, पण बूट चाटून जीवन जगणार नाही. खानदानी लेकरू आहे म्हणलं. वा, आनंद वाटला दुकानदाराला. काय लेकरू गुणवान आहे. अरे मग पेन का विकत नाही? कशा विकत्याल साहेब? 5 रुपयाला पेन विकली तर 2 रुपये उरतेत राव. लोक 10चे 3 मागायला लागलेत, विकू कशा? दुकानदार हुशार होता. ते म्हणला तुला पेनच विकायचं आहे का? हो, एक काम कर, 24 तासासाठी तुझा पेन मला दे. त्यानं पेन काढा, त्याच्या हातात दिला. व्यापारी माणसं लय हुशार असते. त्यानं असा पेन घेतला, खाली जमिनीवर टाकला आणि जमिनीत असा मळवला मातीमध्ये, आणि पुन्हा ते एका वेल्वेटच्या मैरबीमध्ये, ज्याच्यामध्ये ब्रासलेट गंठल ठेवल्या जातो, त्याच्यामध्ये तो पेन ठेवला, वरून काचामध्ये पॅक केला, आणि दुकानात असा दिसता पेन ठेवला, दिसता, गिरायकाला दिसन असा. गिरायकाचं ते वरी पेन पाहायचं. एक हौशी गिरायक आलं, ते गिरायकानं पाहिलं. ते म्हणला दुकानदार, हे पेन वर का ठेवला? ते म्हणला अरे कुठं ठेवायला, काय असा तसा पेन आहे का काय? ते काय झालं? अरे इतिहास घडला म्हणला त्याच्यामुळं. झालं काय? ते म्हणला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस लिखापडी त्या पेननं केलेली. बापरे, तुम्हाला कुठं भेटला पेन? अरे इंग्लंडला गेलो तो म्हणला, मी इंग्लंडवरून आणलाय. ते म्हणला असं? आपल्याला द्या ना राव म्हणला तेवढा पेन. नाही राव म्हणला, मी काय विकण्यासाठी आणला नाही. द्या राव म्हणला, जुन्या वस्तूचा संग्रह करायची मला फार आवड आहे, त्याच्यामध्ये त्याची एक भर पडन, देऊन टाका. ते म्हणला नाही, मी काय विकण्यासाठी आणलाच नाही. अहो द्या राव म्हणला. ते बघा, हे बघा, मी काय विकण्यासाठी आणला नाही, मला काय विकायचं नाही, मला काही कमी करायची नाही, पण तुमचा लईच आग्रह जर असेल तर मी पेन देतो, पण मी काय पेन फुकट आणला नाही, आणि मला काय त्याच्यामध्ये कमाई करायची. आपली मराठी भाषा लई सायलेंट आहे. पण त्याच्या मागे धोका आहे. इंग्रजी भाषा अशी आहे, शब्द सायलेंट असतात, अक्षर सायलेंट असतात, उच्चारता येत नाही. पण आपली मराठी भाषा अशी वाक्याची वाक्य सायलेंट. एखादा दुकानदार जर तुम्हाला म्हणला ना, काय नाही राव, आणलेल्या भावात तुम्हाला द्यालो, असं जर म्हणला ना, याच्या पाठीमागे एक सायलेंट वाक्य, मी तुम्हाला चुना लावलेला आहे. हा, एखादा मुलगा मुलगी पाहायला गेल्याच्या नंतर मुलीची आई म्हणते, आमची मुलगी म्हणजे गरीब गाय आहे बर का. त्याच्या पाठीमागे एक सायलेंट वाक्य, गाय गरीब आहे पण शिंग आहे तर तिला. तसं ते म्हणला मला काय विकायचं नाही, आणलेल्या भावात तुम्हाला देतो. ते म्हणला कितीला आणला पेन? 25,000ला. येणं खिशातून 25,000 काढले, दिले, निघून गेला. दुकानदारानं पोराला बोललो, इकडे बाळा, किती वर्षाची फीस भरायची? ते म्हणला 1 वर्षाची. 5 वर्षाची एकदाच भरून टाक. 25,000 घेतले. लेकरू हसत खेळत निघून गेलं. दुकानदाराची जेवायची वेळ झाली होती, दुकानदार निघून गेला. मी तरी कशाला थांबू, मी बी निघून आलो. माझा दृष्टांत संपला. पेन कितीचा होता? 5 रुपयाचा. 5 रुपयाचा. विकला कितीला? 25,000ला. विकला कशामुळं? पेनचा दिखावा केल्या मुळे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. विठाला तसं महाराज म्हणले, देव बाह्यरंग पाहत नाही, देव कोणाचाही अंगीकार करत नाही. देव फक्त निष्ठा पाहतो, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. तुम्ही आम्ही हुशार माणूस सुद्धा त्याला म्हणतो. कोणाला? ज्याला दुसऱ्याला चांगलं फसवता येईल त्याला माणसं म्हणतात, काय हुशार माणूस आहे? हुशार नाही, नालायक आहे ते. त्याला वाटत असेल मी दुसऱ्याला फसवायला. अरे जगाला दिसत नसेल पण देव तराजू घेऊन बसलेला आहे. तुझ्या पापाची नोंद देव क्षणाक्षणाला करत असतो. कोणाला फसवायला तो? पण काय करा, तशात लोकांना लय किंमत आली. मला तर लय पावली भेटते. मी एकदा एकादशीचा दिवस होता, संभाजीनगरला रेल्वेनं कीर्तनाला जाऊ लागलो. एकादशीचा दिवस मी आणलं, काय खाला घ्यावा, भुईमुगाच्या शेंगा घेतल्या. खाची लाज वाटू लागली. खावा कशा? कीर्तनकाराला जपून वागावं लागते. लोक कीर्तनात काही बोलत नाहीत, कीर्तन झाल्या निंदा केल्याशिवाय राहत. आता एवढं आळडू कीर्तन करायलो, एखाद्याला जर ज्ञान नसेल ना, ते रात्री म्हणते दुपारचं महाराज लईच आळडू लागलं रे. ते दुसरं म्हणते खाल्लेलं कुठं जिरवीन. लेट टोचून म्हणते. तसं मी म्हणला आता शेंगा घेतल्यात खावा कशा? ते पाठीमाग माणूस उभा होता. ते म्हणला महाराज काय शेंगा घेतल्या खात नाहीत. मला खाऊ वाटेल मध्ये टरपलं कुठं टाका.
ते म्हणला पुढच्याच्या खिशात टाका ना. अरे मी म्हणलं कळन ना, कळत नाही म्हणला. मी म्हणलं अजिबातच कळत नाही म्हणला. मी म्हणलं कसं काय कळत नाही? ते म्हणला 2 घंटे झालं मी तुमच्या खिशात टाकायला, तुम्हाला कळतंय का? काय माणसं हुशार निघालीत. म्हणून माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपले दुःख जरी करना नष्ट. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कर्म चांगलं करा. माणसाला जगायला काही लागत नाही, पण माणसाच्या अपेक्षा लय वाढल्या. म्हणून कमाई करण्यासाठी माणसं पाप करायला लागलेत. पापाची कमाई जास्त दिवस टिकत, एकदमच श्रीमंत होतान आणि एकदमच सुपडा साफ होईन, कधी कळायचं नाही. अहो माणसाला लागतच किती. कधी कधी मोठं होण्यासाठी छोटं बी व्हावं लागते. मला सांगा, जेवढा तुमचा फ्लॉट आहे तेवढं तुमचं बांधकाम आहे का? नाही. जेवढं बांधकाम आहे तेवढा दरवाजा आहे का? नाही. जेवढा दरवाजा आहे तेवढी कडी आहे का? नाही. जेवढी कडी आहे तेवढं कुलूप आहे का? नाही. जेवढं कुलूप आहे तेवढी चाबी आहे का? नाही. मग सगळ्यात छोटं कोण? चाबी. आणि घर कोणाच्या ताब्यात? चाबीची. हे वर्म आहे विठाला. आउट भर तुझी जागा, कारे सिनसी वावुगा. माणसं असो श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करते. तुम्हाला कोण सांगितलं माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो? श्रीमंतीचा आणि सुखाचा सुतराम संबंध. आज ते माणसं जास्त दुःखी आहेत ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही, झोपीची गोळी खावा लागते. आमच्या गरीबाला बघा, दिवसभर शेतात काम करते आणि संध्याकाळी पळलं की झोप लागते. निस्ती झोप येत नाही, घोरू घोरू झोप येते. हा. आणि कोणाला घोरता येते का? जे बिनघोर आहे, जे बिनघोर आहे त्यालाच घोरता येते, कोणाला बी घोरता येत नाही. हा. म्हणून गरीब आमचे सुखी आहेत महाराज श्रीमंतापेक्षा. कसे सुखी आहेत सांगू का? हिंदीतलं वाक्य सांगतो. अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. काय जाणकार श्रोते, ज्याला कळलं ते टाळी वाजवली. काय काय जणाला हिंदीच कळत नाही. मी एका गावात काल्याच्या कीर्तनाला हिंदीतून अभंग घेतला. चुरा चुरा कर माखन खाया. जेवायला केली होती बुंदी. कीर्तन झाल्या पंगत बसली बायाची. एक बाई म्हणली, माय त्या खडकवाडीच्या महाराजांना कीर्तन नादर केलं ग. मग मधात हिंदी हिंदी काय म्हणू लागलं तेच कळलं नाही. दुसरी म्हणली, अगं काय करायला हिंदी हिंदी हान बुंदीन चाल घरला. हिंदी कळत नाही, इंग्रजी कळत नाही. 10 बाया पंढरपूरला गेल्या आमच्या गावातल्या. अंसाबाई, द्वारकाबाई, सौमित्राबाई, कौसाबाई इथल्या सोडून रे बुवा. तिथं बरमोडा घालून एक अमेरिकेची बाई आली. तिनं पंढरपूरचं मंदिर बघितलं आणि ती म्हणली, ओ वा वंडरफुल. वंडरफुल म्हणजे सुंदर. पुन्हा ती म्हणली, ओ वा वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली, ए भवानी वंडरफुल नाही पंढरपूर आहे. विठाला कळत नाही हिंदी. मला अंगीकाराचं आपल्याला वर्णन करायचंय. देव कसा अंगीकार करतो, कुठंतरी अपेक्षा बी आपल्या कमी असल्या पाहिजे. तुम्ही निष्ठ श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करतात, काय संग येणार आहे? धन मिळविले कोटी संगे नये रे लंगोटी.
संगे नये रे लंगोटी जगात एकच श्रीमंत होऊन गेला. तेच सोडायचंय का? बस झालं सोडल्याच तुम्ही जवा म्हणता तवा तस काय ना. हा थेंब आले की सुटला आपला कारभार. त्याला काय सोडायचंय का? एकच श्रीमंत होऊन गेला. त्याचं नाव आहे राजा रावण. काय नाव आहे त्याच्या इतकं होता का श्रीमंत कोणी? सध्याच्या काळातल्या सगळ्या श्रीमंताची यादी काढा. अंबानी असू द्या, टाटा बिर्ला असू द्या, का कोणता बिर्ला असू द्या, हे रावण इतके श्रीमंत आहेत का? रावणाच्या एका घराची यायला बरोबर येत नाही. काय रावण श्रीमंत होता. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी 7 कोटी घर सोन्याची होते. 24 कॅरेट 100 नंबरी. आपल्यापाशी काय उग मायासारख्याच्या एखाद्याच्या हातात 1-2 अंगठे असतात. हा ज्याच्या हातात 1-2 अंगठे ते पंक्तीत बोट फिरत आहे. भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी. हाय काय असलं तर लॉकेट आहे गळ्यात, तरी वरची गुंडी लावित नाही. आणि बायाला तर लय दागिन्याचा नाद. हा गळ्यात नसतील तर शेजारणीचे घालून जात्या. शेजारणीनं नाही दिलं तर बेंटेक्स घालून जात्या. पण घालून जाणार. आणि बाईच्या गळ्यातले दागिने ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत एका मिनिटात ओळखू येते. तुम म्हणता कस काय? ओळखिण्याचे 2 प्रकार आहेत. तुम्हाला एकच प्रकार सांगतो. एक प्रकार तुम्ही घरी जाऊन बघा. पहिला प्रकार आहे बाईच्या गळ्यात दागिने भरपूर असावा. आणि दागिने भरपूर असून ती जर लवून सोपून वागत असेल, डोसक्यावरचा पदर खाली पडू देत नसेल, तर समजून चालायचं हिच्या गळ्यातले दागिने ओरिजिनल आहेत. हा दागिने गळ्यात भरपूर असून ती जर पदर टाकून पळत असेल, समजून चालायचं 2000 किलो भर आणले. हा दुसऱ्याला विचारायची गरजच नाही. काय सोन्याचं भुसकट दाखवायलीस तू? हा ज्याची लंका सोन्याची होती त्याची मारुती राणे एका मिनिटात फुकून दिली. तू हो सोनं कुठं जाळी ती विठाला. आठन कामाला येत नाही हो. लोय काय काय माणसाला नाद असते हो. उगत डबल मजली एखाद्यानं घर बांधाव तेच 17 बारे आम्हाला म्हणते चला चहा प्याला, चला चहा प्याला. त्याला चहा पाजायचा नसते, त्याला काय दाखवायचं असते. आता आम्ही रावणाच्या घराचं वर्णन करतो, तू ह्या अगरबत्ती कुठं लावा? काय एखाद्यानं 5 कोटीचा बंगला बांधला आणि वास्तुशांतीला मोहकीर्तन घेतलं. त्याला म्हणलं ह्या बाय जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणी जिल्ह्यात खडकवाडी चरबट आहे तिथला मी काय न्यालास तू? ते म्हणलं नाही माऊली महाराजाला न्याचं. म्हणलं मग नी. तिथे गेलो मी अभंग घेतला. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से. मला काय काय बोलायचं ते बोललो. कीर्तन झाल्या ते म्हणलं घर पाहायला चला. झालं का? नाही येत नाही हो. काय तुम्ही विश्वास आहे का ना तुमचा मारुती राव? काय आबाळाकडे बघू नका ना. मी सोडून देईन बरं दाजी. हा कीर्तन झाल्यावर मला इकडे बघा गाड्या माहीच मी हाणून हाणून घेईन बरं. आभाळाकडे बघायलेत माणसं काय मला काय समजत नाही. बघा टाळी वाजवा त्याच्यासाठी. काय म्हणायला बुवा? 22 वर्षाचा अनुभव आहे. पाऊस येत नाही. हा विठाला. कीर्तन झाल्या मला म्हणला घर पाहायला चला. मी म्हणलं पाहिलं तो घर पत्रिके. नाही नाही पाय घराला लागू द्या जरास बरं होईन राव. मी म्हणलं हे पाय लय बेकार येत. माया पायानं मोज घर फिटन तू काय न्यालास? चला चला म्हणलं एखाद्याची इच्छा असते घरात नेऊन बसली होते ना बुका लावा ना. आहा ते म्हणलं घर कस काय? छान आहे म्हणलं. मी म्हणलं काय घ्यायचं का द्यायचं आपल्याला? आता तरी बुका लावा. दुसऱ्या मधल्यात नेलं. मला घर कस काय? म्हणलं सुंदर आहे. आता तरी बुका लावा. तिसऱ्या मधल्यात नेलं. घर कस काय? म्हणलं उत्तम उत्तम छान सुंदर हे अर्थ. पुन्हा म्हणलं घर कस काय? म्हणलं मामा आता बुका लावा ना. जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कस काय. बुका लावला दक्षिणा दिली. पुन्हा मला जाताना म्हणलाच घर कस काय? मला 2 चूक आहेत. ते म्हणला मिस्त्रीचे हात कापीन. मला तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही. काय चूक आहे? म्हणलं पहिली चूक घर पडणार आहे. काय बोलायले महाराज परसभर पाया खणला. 5 परस खणतो घर पडणार आहे. कसा पडान? म्हणलं किलारी सारखा भूकंप झाले. हो राव म्हणला. दुसरी चूक? म्हणलं दुसरी चूक घर जर नाही पडत तुला बाहेर काढणार आहे. कोण काढीन? म्हणलं तू येच पोरं.
काय ताकद आहे पाठ्याला बाहेर काढायची. मेल्या काय मधात फुकणार आहेत का? बाहेर तुला काढावंच लागल ना. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी पिंजरा खाली, विठोबा रखुमाये धन संपदा काही कामाला येणार नाही. देवाची निस्वार्थ सेवा करा, देव अंगीकार करील. आणि म्हणून मग केला कोणाचा आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. आजामेळासारखा व्यभिचारी माणूस पण त्याचा अंगीकार, चांगला वागला अंगीकार केला. भिल्ली चांगली वागली. कुंटिनी तिच्यासारखं पाप केलं का कोणी? चांगली वागली. म्हणून देवानं अंगीकार केला. याच्या पलीकडे उदाहरण सांगितलं, ब्रह्म हत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. म्हणून तुका म्हणे येते भजन प्रमाण, तुका म्हणे येते विश्वास नाही. म्या कीर्तन त्याच्यामुळेच बंद केलं, लोक आभाळाकडेच बघायलेत म्हणून. 10-5 मिनिटं चल देत होतं, आता नाही इलाज आहे. महाबी बोली ले ले